नमस्कार. मी प्राची दिवाण आचार्य 90 FM वर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. शक्तिरूपेण नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आज आपण राजमाता, राष्ट्रमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांच्या चौफेर व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेणार आहोत. 12 जानेवारी 1598 गुरुवार, पौष पौर्णिमा, गुरुपुष्यामृत योगावर महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड गावी लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी एक दिव्य कन्यारत्न जन्मलं. त्याच आपल्या जिजाऊ मासाहेब. लखुजी जाधव हे मराठा कुलीन होते आणि देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. लहानग्या जिजाऊंनी वडिलांचं राजकारण तसेच त्यावेळच्या वेगवेगळ्या राजकीय घटना जवळून पाहिल्या. छोटी जिजा कुशल घोडेस्वार होती आणि उत्तम प्रकारे तलवार चालवू शकत असे. जिजाऊ शूर आणि दूरदृष्टीच्या होत्या. हे पुढे गुण त्यांनी सगळे शिवाजी महाराजांना दिले. जिजाबाईंचा विवाह त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षी वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचे सुपुत्र शहाजी भोसले यांच्याशी झाला. लखुजी जाधव हे निजाम दरबारातील मातब्बर सरदार. एकदा एक हत्ती खूप पिसाळला आणि लोकांना पायदळी तुडवू लागला. त्यावेळी लखुजींचा मुलगा दत्ताजी यांनी हत्तीला रोखण्यासाठी त्याच्यावर भाले, तलवारी यांचे वार केले. इकडे शहाजी राजांचे चुलत बंधू विठोजी राजे भोसले आणि त्यांचे 2 पुत्र हे दत्ताजीवर तुटून पडले आणि जाधव आणि भोसले यांच्यात युद्ध पेटले. चुलत भावावर वार केला म्हणून शहाजीराजेही या लढाईत उतरले आणि या लढाईत लखुजींच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजीराजे गंभीर जखमी झाले. या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपले माहेरशी संबंध तोडले. नात्यांना आणि भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसलीही कसूर न ठेवता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवबांमध्ये पुरेपूर उतरला होता. जिजाबाईंना एकूण 6 अपत्ये झाली. त्यापैकी 4 दगावली. थोरला मुलगा संभाजी हा पित्याबरोबर शहाजीराजांजवळच वाढला आणि धाकट्या शिवाजीची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर पडली. अर्थातच जिजाबाईंनी हे शिवधनुष्य लीलया पेलले. शिवाजींचा जन्म शिवनेरीवर झाला. शिवाजी महाराज 14 वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांना पुण्याची जहागिरी सुपूर्द केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवरच पडली. अनुभवसिद्ध कुशल अशा पत्नीच्या हाती शहाजींनी आपल्या तेजस्वी पुत्राला सोपवले. सोनोपंत डबीर, दादोजी कोंडदेव अशा कुशल अधिकाऱ्यांबरोबर जिजाऊ आणि शिवबा पुण्यात दाखल झाले. यवनांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची दुरावस्था झाली होती. हे यवन शेतीची नासाडी करत, घरं पेटवून देत, लेकीसुनांचा छळ करत अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिजाऊंनी रयतेला अभय दिलं. त्यांनी विश्वास दिला आणि त्यांच्या मनात स्वातंत्र्याची अस्मितारूपी ज्योत पेटवली. जिजाऊंनी शेती पिकवली. स्थानिकांची एकजूट केली. मानाचा कसबा गणपतीचा त्यांनी जीर्णोद्धार केला. नेटानी पुण्याचा पुनर्विकास केला. त्याचबरोबर शिवबांच्या सर्वांगीण शिक्षणाची जबाबदारी पेलली. शिवबांना ऐतिहासिक, सामाजिक परंपरांचा अभ्यास करवला आणि शिवबांच्या बाळ गोपाळ मित्रमंडळींनाही समता, बंधुभाव आणि न्यायाचा उपदेश केला. जिजाऊंनी शिवरायांना रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या. रामाचे शौर्य, त्यांचा पराक्रम, कृष्णाची रणनीती, त्यांची राजकारण पटुता ही सगळी त्यांनी समजावली. जिजाऊंनी नुसत्या गोष्टी सांगितल्या नाहीत तर सदरेवरती शिवबांना शेजारी बसवून राजकारणाचे धडेही दिले. शिवबांच्या मनात कर्तृत्वाची, स्वातंत्र्याची ठिणगी टाकताना सामान्य लोकांना न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला
कठोरात कठोर शासन देण्याची वृत्तीही त्यांनी शिकवली. मुले आईच्या संस्कारातच घडत असतात हे तर्कशास्त्रीय अनुमान त्यांनी सत्याकडे नेलं. कडक शिस्तीच्या दादोजी कोंडेवांनी शास्त्र, शस्त्र, रणनीती, सामाजिक आणि भौगोलिक अभ्यास करवून डोंगरदऱ्या, सह्याद्री, तलवारबाजी, घुडसवारी अशा ह्या सगळ्या गोष्टी शिकवून राजांना चतुरस्त्र बनवलं आणि स्वराज्य स्थापनेचे कृतिशील ध्येयही त्यांना दिलं. निजामाने जिजाऊंचे वडील लखोजी जाधव आणि त्यांचे 2 भाऊ 1 भाचा अशा 4घांचा एकाच वेळेला खून केला. तेव्हापासून जिजाऊंनी हिंदवी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेतला आणि शिवरायांना स्वातंत्र्याचं बाळकडू पाजलं. जिजाऊ आईसाहेबांच्या प्रेरणेने शिवबांनी आपल्या 600 सवंगड्यांबरोबर रायरेश्वर मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या मुत्सद्देगिरीने युद्ध न करता, रक्ताचा एकही थेंब न सांडता त्यांनी तोरणा, नरसाळा, चाकण हे सगळे 3ही किल्ले रयतेच्या उत्स्फूर्त पाठिंब्यातून जिंकले. पुणे, सुपे, बारामती, इंदापूर ही सर्व शहाजीराजांची जहागिरी होती. या जहागिरीला सुरक्षित ठेवण्यासाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणं खूपच गरजेचं होतं. ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पुरंदर किल्ला स्वराज्यात आला आणि शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. पुढे शहाजीराजांची कैद, त्यांची सुटका, अफजल खानचे संकट, शाहिस्ते खानवर वार, आग्र्याहून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाऊ आईसाहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. राजे मोठ्या मोहिमेवर जात असताना खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवून असत आणि जहागिरीत जातीनी लक्ष घालून सदरेवर बसून सर्वांचे तंटे सोडवून न्यायनिवाडा करत असत. जिजाबाईंच्या नावे त्यावेळेला शिक्काई बनलेला होता. प्रचंड इच्छाशक्तीने जिजाऊंनी शेतकऱ्यांना सैनिक बनवले. राजांनी प्रत्येकाबद्दल कृतज्ञता ठेवली, जाणीव ठेवली आणि म्हणून ते जाणता राजा झाले, अजिंक्य छत्रपती झाले. शिवबा जन्मत नसतो तर तो घडवावा लागतो. इतिहास बदलणे जिजाऊंच्या हातात नव्हते, पण नवा इतिहास घडवणं जिजाऊंनी शक्य करून दाखवलं. छत्रपती शिवराय हे जसे महाराष्ट्राचं दैवत, तसे जिजामाता हे खुद्द शिवरायांचं दैवत होतं. कोणत्याही मोहिमेला निघण्यापूर्वी महाराज प्रथम माँसाहेबांचा आशीर्वाद घेत. माँसाहेब शिवबांचे सर्वस्व होत्या, स्फूर्ती देवता होत्या. हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती. हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती. हीच जिजाऊ जिने घडविले श्री शिवछत्रपती. जिजाबाईंचे संपूर्ण आयुष्य अशाच अनेक नाट्यमय घटनांनी भरलेलं आहे. 1664 साली शहाजीराजांचा मृत्यू झाला. माँसाहेब सती जाणार होत्या, परंतु हे समजताच शिवबांनी टाहो फोडला. माँसाहेबांच्या शिवाय स्वराज्याची कल्पनाही राजा करू शकत नव्हते. तुम्ही सती जाऊ नका अशी विनंती करत राहिले. आता वडीलही नाहीत आणि आमचा पुरुषार्थ पाहण्यासाठी आम्हाला तुम्ही हव्या आहात अशी अश्रुपूर्ण विनंती केली. ही विनंती जिजाबाईंना मान्य करावीच लागली. पुढे शिवाजीराजांनी आईसाहेबांची आणि सोनूपंत डबीर यांची सुवर्ण रौप्य तुला केली. जिजाऊंच्या मनात रयतेबद्दल अतिशय ममता, आत्मीयता होती. कितीतरी लोकांच्या लग्नासाठी, लेकींच्या लग्नासाठी त्या मदत पाठवून देत. जिजाऊंचे शरीर स्त्रीचे होते, पण बुद्धी मुत्सद्दी पुरुषाची होती. त्या कर्तृत्वाची परिसीमा होत्या. 6 जून 1674 शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर 12व्या दिवशी आईसाहेबांनी शेवटचा श्वास घेतला. अवघ्या विश्वातील मातांचा त्या आदर्श आहेत. मृत्यूनंतर 25 लक्ष होनांची संपत्ती त्या मागे ठेवून गेल्या. आदर्श पत्नी, आदर्श माता या भूमिका यशस्वीरित्या पार पाडून
स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू इतिहासात इतर स्त्रियांच्या प्रेरणासाठी दीपस्तंभासारखा निर्माण करून ठेवलाय. जिजाऊ या स्वतंत्र प्रकृतीच्या, स्वतंत्र प्रतिभेच्या, स्वतंत्र प्रज्ञेच्या होत्या आणि म्हणूनच त्यांचं चरित्र शब्दात पकडणं खूपच अवघड आहे. 7 जुलै 1999 रोजी भारत सरकारने जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केलं आहे. जिजाबाई या अनेक पुस्तकं, कविता, चित्रपट यांच्या प्रेरणा आहेत. रयतेचे कल्याण हाच त्यांचा श्वास आणि हाच त्यांचा ध्यास. अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड त्यांच्या रोमारोमात भिनली होती. क्षत्रिय कुलावतंस आणि सिंहासनाधिष्ठित नृपतीच्या रूपात या भाग्यवतीने भाग्य सूर्याचे चढते वैभव याची देही याची डोळा पाहिले. आपल्या समस्त भगिनी वर्गांना मी विनंती करते, अगदी हात जोडून विनंती करते की या महान स्त्रीचा एक तरी गुण आपण अंगी बाणवूया. स्त्रीचा सन्मान, तिची राहणी, तिचा पोशाख बऱ्यापैकी तिच्या हातात असतो. तोकडे कपडे घालून शरीर उघडं टाकू नका, तर डोळे उघडे ठेवा. सजग राहा. आपली संस्कृती, आपले संस्कार जपा. स्वतःला आणि राष्ट्राला सुरक्षित ठेवा. संघटित राहाल तरच सुरक्षित राहाल. जिजाऊंनी महाराष्ट्राला तेजस्वी जीवनाची परंपरा निर्माण करून दिली आहे. स्वतंत्र प्रेम, धर्मावर अढळ निष्ठा, देशासाठी त्याग असा अलौकिक गुणांचा वारसा देणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाबाई माँसाहेबांना माझा मानाचा मुजरा, दंडवत प्रणाम. नमस्कार.